गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी निलेश आरडले. विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण याआधी कंबाईन गट ब पूर्व परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील अभ्यासक्रमातील अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचं डिटेल डिकोडिंग पाहिलं होतं. यानंतर आपण हा दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय. बघा, या व्हिडिओचं टायटलवर थंबनेलवरच तुमच्या लक्षात आलं असेल की नेमका आजच्या या लेक्चरचा विषय नेमका कोणता आहे. मित्रांनो, हा लेक्चर करण्यामागचा उद्देश हा आहे, आपण बऱ्याचदा अभ्यास करत असताना बघत असाल की काही मित्र असतात जे खूप अभ्यास करतात, सकाळी सकाळी येऊन अभ्यासाला लॅबमध्ये बसतात, खूप अभ्यास करतात, मात्र रिझल्ट मात्र त्यांचा येताना दिसत नाही. 1 गुणांनी, 2 गुणांनी, 4 गुणांनी ते यादीच्या बाहेर फेकले जातात. आणि काही मुलं ही अशी असतात, खूप कमी वेळ अभ्यास करताना दिसतात, अगदी पेपरच्या काही दिवस आधी सुट्ट्या टाकून येतात, तरीही ते यादीत येताना दिसतात. हे फरक नेमका का होतो? तर त्याचं कारण असतं, आपण प्रश्नपत्रिकेचं बारकाईनं अनालिसिस केलेलं नसतं. म्हणजे काय रे, आपण बघा, एक छोटंसं क्रिकेटचं उदाहरण घेऊ. बघा, अनेक क्रिकेटर होऊन गेले, पण आता सध्या आपण एक चांगला क्रिकेटचा फिनिशर किंवा पूर्ण मॅन ऑफ द मॅच ठरणारा किंवा मॅच आपल्याला जिंकून देणारा सातत्यानं कोणता क्रिकेटरचं नाव घेतो रे? विराट कोहलीचं नाव घेतो. त्याचं कारण काय रे? तो काय करतो? तुम्ही त्याची एखादी वन डे मॅचची इनिंग बघा. तो बघा मॅच कशा काढतो, कशा मॅच शेवटापर्यंत नेऊन भारताला विजय मिळवून देतो. तो कधीही काय करतो? तो पिचचं अनालिसिस करतो, तो समोरच्या टीमचं अनालिसिस करतो. त्याला त्याच्या विकनेस, त्यांच्या स्ट्रेंथ माहित असतात. समोरच्याच्या म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या विकनेस, त्याच्या स्ट्रेंथ हे त्याने अनालाइज केलेले असतात. त्या कशा केलेल्या असतात? तो बघतो की समोरच्याकडे किती फास्टर बॉलर आहेत, किती स्पिनर बॉलर आहेत, पिच नेमकी कशी आहे. पिच जर फास्टरला साथ देणारी असेल, खूप उसळी घेणारे बाउन्सरला साथ देणारी असेल, तर तो फास्ट बॉलरला थोडंसं सावध खेळतो. अशा वेळेला तो त्या समोरच्या टीम मधल्या फास्ट बॉलरला रिस्पेक्ट देतो. बाउन्सर बॉल तो सोडून देताना दिसतो. त्याच वेळेला तो स्पिनरला हिट करायला सुरुवात करतो, कारण स्पिनर तिथं वीक पडत असतात. तो बरोबर त्यांच्या विकनेसवर हिट करतो. त्यानंतर बघा, जी एखादी पिच एकदम टर्नला अनुकूल असेल, तर त्यावेळेला तो काय करतो? समोरच्या स्पिनरला रिस्पेक्ट करतो. त्यावेळेला तो खूप पुढे येऊन हिट खेळण्याच्या भानगडीत पडत नाही. तो त्यावेळेला स्पिनरला डिफेन्स खेळतो आणि फास्टरवर अटॅक करतो. म्हणजे काय? त्याला पक्क माहित असतं की समोरच्याचे विकनेस काय, समोरच्याची स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय, माझी स्ट्रेंथ काय, त्यानुसार मला कशा पद्धतीने बॅटिंग करायची, ग्राउंड केवढं आहे, समोर साईडला मैदानाची लांबी जास्त आहे की कोणत्या ऑन साईडला जास्त आहे की ऑफ साईडला जास्त आहे, तो बरोबर अनालाइज करतो आणि त्यानुसार तो बॅटिंग करताना दिसतो. म्हणूनच त्याचं टेम्परामेंट नेहमी चांगलं असतं आणि तो सातत्यानं आपल्याला मॅच विन करताना दिसून येतो. अगदी तीच पद्धत आपल्याला आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून राबवणं गरजेचं आहे. म्हणजे काय? सरसकट सकाळी सकाळी यायचं, पुस्तक उघडायचं आणि सरसकट सुरुवात करून पूर्ण पुस्तक संपवून टाकायचं आणि सर झाला माझा अभ्यास, मी आज खूप अभ्यास केला. ही अभ्यासाची जी पद्धत आहे ना, ती फक्त मनाचं समाधान करून देणारी आहे. ती मार्क्समध्ये उतरताना दिसत नाही. कारण कुठल्या घटकांवर किती मार्क आहेत, आपण कुठल्या घटकाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, याचा अभ्यासच आपण केलेला नसतो. आणि त्यामुळं जी पास होणारी सातत्यानं मुलं आहेत, त्यांनी बरोबर हे हेरलेलं असतं की कमी वेळेतही ते येतात. 15 दिवस, महिनाभराची सुट्टी टाकून काही लोक येतात, तरीही ते 15 दिवस, महिनाभर अभ्यास करून पास झालेली दिसतात. त्याचं कारण आहे, त्यांना मार्क्स वेटेज माहीत असतं, पेपर सेटरचं माइंडसेट माहीत असतं, क्वेश्चन पेपरमध्ये नेमक्या कुठल्या टॉपिकला हिट करायचं हे त्यांना बरोबर माहीत असतं. चला, आज ही स्ट्रॅटेजी तुम्हा सर्वांनाही कळावी, यासाठी आपण कंबाईन पूर्व परीक्षेतील गेल्या 2020 पासून 2024 पर्यंत म्हणजे 5 प्रश्नपत्रिकांची अर्थशास्त्र विषयाचे जे काही 3 ओळींचा सिलेबस आयोगाने दिलाय, त्यात एकूण त्यांनी 13 घटक दिलेत. त्या घटकांवर गेल्या 5 वर्षात सातत्यानं किती प्रश्न आलेत, जेणेकरून आपण कमी वेळेत अभ्यास करत असताना नेमकं कुठल्या टॉपिकला प्रायोरिटी दिली पाहिजे हे आपल्या लक्षात येईल आणि ज्याचं रूपांतर जास्तीत जास्त मार्क्स घेण्यात होईल. चला, आपण लेक्चर सुरू करू. बघा, साधारण हा जो आहे, इकडं मी घटकाचं नाव दिले, म्हणजे हा आयोगानं आपल्याला दिलेला अभ्यासक्रम आहे, त्याचेही काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारत आहे. आणि इकडे 2024 साल 23, 22, 21 आणि 20 असं सातत्यानं हे पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण बघतोय. म्हणजे हे जर टॉपिक दिलेलं आहे, या टॉपिकवर आयोगानं सातत्यानं 5 वर्षात म्हणजे 2024 ला किती प्रश्न विचारला? 1. 23 ला किती विचारला? एकही नाही. 22 ला एकही नाही, 21 ला एकही नाही आणि 20 ला एक. म्हणजे आजपर्यंत गेल्या 5 वर्षात
भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये यावर आयोगानं गेल्या 5 वर्षात किती प्रश्न विचारलेत? तर एकूण 2 प्रश्न विचारलेत. असंच आपण पूर्ण सिलेबसचं या ठिकाणी घटकांचं मार्कनुसार वेटेज बघणार आहोत. चला आपण आता डिटेल लेक्चरकडे वळूया. बघा पहिला घटक मी जसा आता म्हटला भारतीय अर्थव्यवस्था. बघा आता या घटकाचं घटक आपण बघतोय भारतीय अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच काय? भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचा, द्वितीय क्षेत्राचा, तृतीय क्षेत्राचा नेमका वाटा किती आहे? या सर्व संकल्पना म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर तर साधारण गेल्या 5 वर्षात किती किती प्रश्न आले हे आपण बघू. बघा भारतीय अर्थव्यवस्था हा घटकावर 2024 साली एक प्रश्न आलेला दिसतोय. हा एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 2023 ला एकही प्रश्न नाही, 22 ला एकही प्रश्न नाही, 21 ला एकही नाही आणि 2020 ला पुन्हा एक प्रश्न आलेला आहे. 2024 ला जो एक प्रश्न आलाय तो काय आलाय रे? सर्वात मोठ्या 5 अर्थव्यवस्थांचा क्रम त्यांनी विचारला होता आता 2024च्या परीक्षेमध्ये, तो विचारलेला आहे. आणि 2020 साली जो एक प्रश्न आलेला आहे त्यामध्ये त्यावर काय प्रश्न आला होता की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये द्वितीय क्षेत्राचा, मध्य उद्योग क्षेत्राचा हिस्सा किती आहे हे विचारलं होतं. म्हणजे एकूण भारतीय अर्थव्यवस्था ह्या घटकाचा तुम्ही जेव्हा अभ्यास करताय तर गेल्या 5 वर्षात त्यावर किती प्रश्न आलेत? तर 2 प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. चला पुढचा घटक बघूया. पुढचा घटक कुठला आहे? दारिद्र्य. आता बघा दारिद्र्यावर बघा आपण हा व्हिडिओ बघत असताना थोडंसं तुम्ही बारकाईने आणखी ऑब्झर्व करणं अपेक्षित आहे की फक्त आपण आकडेवारी न बघता त्या वर्षाच्या एकूण आकड्यांसोबत त्यावर नेमके कोणते प्रश्न आलेत हे सुद्धा आपण इथं थोडक्यात सांगणार आहोत. आणि यापुढे तुम्ही हे लक्षात देणं आवश्यक आहे की जरी 2, 3, 4 हे प्रश्न आलेले असले तर त्यातही प्रश्नांचे रिपिटेशन होताना दिसत आहे. त्यामुळे हे लेक्चर ऐकत असताना तुम्ही हे बारकाईनं अभ्यासणं अपेक्षित आहे. चला दुसरा घटक कुठला आहे रे? दारिद्र्य. तर या घटकावर बघा 2024 ला एकही प्रश्न त्यांनी केला नाही. 2023 ला एक प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी काय विचारलं होतं? 2011-12च्या नियोजन आयोगाच्या दारिद्र्य रेषा यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे नियोजन आयोगानं कुठली दारिद्र्य रेषा ठरवली होती यावर त्यांनी 2023 ला एक प्रश्न विचारलेला दिसतोय. 22 ला प्रश्न नाही, 21 ला प्रश्न नाही, पुन्हा डायरेक्ट 2020 ला प्रश्न विचारले होते. 2 आयोगाचे आवडते प्रश्न आहेत आणि आयोगाच्या आवडत्या समित्या आहेत. कोणत्या रे? आपण अभ्यासक्रमाच्या डिकोडिंग मध्येही पाहिलं होतं की आयोग दारिद्र्यावर जेव्हा समित्यांवर प्रश्न विचारतो तर आयोगाचे आवडते प्रश्न तेंडुलकर समिती आणि त्याच्या शिफारसी आणि रंगराजन समिती आणि त्याच्या शिफारसी, त्याच्यावर 2020 ला 2 प्रश्न त्या 2च समित्यांवर आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे दारिद्र्य या टॉपिकवर गेल्या 5 वर्षामध्ये एकूण किती प्रश्न आलेले आहेत बघा? तर 3 प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आता नंतर बघा बेरोजगारी हा टॉपिक आहे. ठीक आहे. बेरोजगारी टॉपिकवर बघा 2024 साली एकही प्रश्न आयोगाने विचारलेला नाही. 2023 साली एक प्रश्न विचारलाय. तर कुठला विचारला होता तो? स्वयंरोजगार, नियमित रोजगार व प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा असं विचारलं होतं. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट किती आहे असा प्रत्येक रोजगाराच्या याच्यावर त्यांनी पर्सेंटेजवर प्रश्न विचारला होता. रोजगारामध्ये त्या प्रकारच्या रोजगाराचा वाटा किती आहे असा प्रश्न 2023 ला एक विचारलेला आहे. 22 ला प्रश्न आलेला नाही, 21 ला नाही, 20 ला नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षात बेरोजगारी या टॉपिकवर फक्त एक प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. म्हणजे बघा आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण किती किती महत्व देत असतो एखाद्या टॉपिकला. दिवस दिवस एकच टॉपिक आपण अभ्यासत बसतो. गेल्या 5 वर्षात प्रश्न किती येतोय? एक. बरोबर. नंतर बघा पुढचा टॉपिक, सर्वात महत्वाचा टॉपिक, आयोगानं आजपर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारलेला टॉपिक कुठला टॉपिक आहे रे? सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स हा टॉपिक. बघा या टॉपिकवर 2024 साली आता आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक बघताना नेमका त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हे बघा पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त याच्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे? अर्थसंकल्प म्हणजे बजेट. त्या बजेटची रचना कशी आहे? बजेटचे नेमके प्रकार कोणते? आउटकम बजेट म्हणजे काय? परफॉर्मन्स बजेट म्हणजे काय? जेंडर बजेट म्हणजे काय? झिरो बजेट म्हणजे काय? त्यानंतर तुटीची ही संकल्पना, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट, प्रभावी महसुली तूट, ह्या तुटीची संकल्पना, FRBM कायदा मोस्ट IMP आहे, FRBM कायदा आणि अर्थसंकल्प चालू घडामोडी. म्हणजे आयोग दरवर्षी गेल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतंय की दरवर्षीच्या कंबाईंड पूर्व परीक्षेत अर्थशास्त्रावर प्रश्न विचारत असताना आयोग दरवर्षी जे लेटेस्ट बजेट मांडलं गेलंय त्यावर एक प्रश्न नक्की विचारताना दिसतंय. कधी अर्थव्यवस्थेच्या त्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेले प्राधान्यक्रम, प्रायोरिटी कुठले आहेत, कुठल्या घटकावर शासनानं फोकस केलंय ते विचारतं. तर कधी त्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या कुठल्या शासकीय योजना जाहीर झाल्यात
त्यावर डायरेक्ट स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारताना दिसून येतात. चला आता या टॉपिकवर मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या, अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सर्वात जास्त महत्व तुम्ही या टॉपिकला दिलं पाहिजे, कारण आयोग गेल्या 5 वर्ष सातत्यानं यावर प्रश्न विचारताना दिसतंय. चला कुठले कुठले प्रश्न विचारलेत आपण बघू. बघा 2024 साली सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स या टॉपिकवर आयोगानं 3 प्रश्न विचारलेत तब्बल 15 पैकी. म्हणजे त्यामध्ये बघा पहिला काय विचारला होता, अर्थसंकल्पातील दस्तऐवजात कुठल्या कुठल्या बाबी समाविष्ट होतात, हा प्रश्न विचारला होता. आणखी दुसरा प्रश्न कुठला आहे, अर्थसंकल्प 23-24 वर प्रश्न विचारलेला आहे. आणि अर्थसंकल्पाचं कलम कोणतं आहे, कुठलं कलम आहे रे, घटनेमधलं कुठलं कलम बजेट विषयी किंवा अर्थसंकल्पाची तरतूद करत असतं, कलम 112 बरोबर. यावर म्हणजे साधारण या स्वरूपाचे 3 प्रश्न 2024च्या आता लेटेस्ट झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेत या टॉपिकवर आयोगाने विचारलेत. बघा पुढच्याच वर्षी 2023ला पुन्हा 3 प्रश्न त्यांनी विचारलेत. त्यामध्ये सुद्धा बघा म्हणजे याच बजेटवर इथं पण प्रश्न रिपीट झालेले दिसत आहेत. बघा त्यांनी काय विचारले परत, 23-24 अर्थसंकल्पामध्ये प्राधान्यक्रम कोणते. त्यानंतर FRBM कायदा. आता इथं बारकाईने थोडंसं लक्ष करा, FRBM कायद्यामध्ये गेल्या 5 वर्षात बघा सातत्याने किती प्रश्न आलेले दिसत आहेत. बघा इथं प्रश्न आहे FRBM कायद्यावर बरोबर. इथं बघा FRBM समितीवर प्रश्न आहे. इथं बघा FRBMच्या उद्दिष्टांवर प्रश्न आहे. आणि इथं बघा परत FRBM कायद्यावर प्रश्न आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये सलग 4 वर्षी FRBM कायद्यावर प्रश्न आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक अभ्यासताना FRBM कायदा हा किती महत्वाचा आहे, तो किती छान पद्धतीनं करणं आपण अपेक्षित आहे हे तुमच्या लक्षात येईल बरोबर. चला पुढे बघा, तिसरा प्रश्न कुठला विचारला त्यांनी, राजकोषीय नीतीची साधनं कोणती. फिस्कल पॉलिसीची शासन जेव्हा राबवत असतं तर ते कुठल्या कुठल्या साधनांचा वापर करतात त्यावर प्रश्न येऊन गेलाय. चला पुढे पुन्हा बघा, बघा नंतर बघा 2022ला पुन्हा सार्वजनिक वित्त या टॉपिकवर किती प्रश्न आलेले दिसत आहेत, तर किती प्रश्न आलेत, पुन्हा 4 प्रश्न आलेले दिसत आहेत. कुठले कुठले प्रश्न आलेत बघा, कॅगवर प्रश्न विचारलाय त्यांनी म्हणजे लेखा परीक्षण बरोबर. प्राथमिक तूट मी मगाशी म्हटलं होतं तुटीचे प्रकार, त्यातल्या प्राथमिक तूट कोणती यावर प्रश्न आलेला आहे. अर्थसंकल्पामध्ये जे 10 लाखापेक्षा जास्त किती शहरांचा उल्लेख त्यांनी केला यावर प्रश्न आलाय. थोडक्यामध्ये हा जनगणना म्हणजे सेन्ससवर रिलेटेड प्रश्न आहे, लोकसंख्येवर रिलेटेड प्रश्न आहे. फक्त तो अर्थसंकल्पात काय नमूद केलंय त्याबद्दल असं आहे. म्हणजे तुम्हाला जनगणनेचा जर अभ्यास असेल आणि 10 लाखापेक्षा किती जास्त शहर भारतामध्ये आहेत याची जर आकडेवारी आपल्याला माहित असेल तरी त्याचं उत्तर निघून जातं. त्यानंतर बघा FRBMच्या पुनरावलोकनाची कुठली समिती शासनानं नुकतीच गठीत केली आहे त्यावर प्रश्न आलेला होता. कुठली समिती होती, NK सिंग समिती. म्हणजे बघा 2024ला 3 प्रश्न, 2023ला 3 प्रश्न, परत 2022ला 4 प्रश्न आणि 2000 आता बघा 21ला 2 प्रश्न विचारलेले. 21ला कुठले प्रश्न विचारलेत, FRBM कायद्याची उद्दिष्ट विचारली आहेत, FRBM कायद्याची उद्दिष्ट विचारली आहेत आणि अर्थसंकल्प 2020 मधील करपात्र आयकर पातळी विचारली आहेत. मी तुम्हाला मागाशीच म्हटलं बजेट जे लेटेस्ट मांडलं जाईल देशाचं बजेट त्यावर प्रश्न नक्की येत आहेत. आपण आपल्या बॅच मध्ये तसेच आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जे लेटेस्ट बजेट मांडलं जाईल पूर्व परीक्षेच्या आधीपर्यंत किंवा जे मांडलं गेलंय त्यावर आपण सारांश लेक्चर नक्की घेणार आहोत. तसेच आपल्या बॅच मध्ये आपण एक PDF देणार आहोत, त्याच्यामध्ये त्या बजेटच्या शॉर्ट मध्ये सारांश आपण त्या ठिकाणी नक्की देणार आहोत. तुम्ही तेवढं जरी अभ्यास केला तरी तुम्हाला मार्क्स नक्की मिळतील. बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा, 2020ला पुन्हा 2 प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये केंद्र शासनाची थकीत देयता किती आहे त्यावर प्रश्न आलेला होता आणि FRBM कायद्यावर पुनश्च एकदा प्रश्न आला होता. म्हणजे बघा सार्वजनिक वित्त म्हणजेच पब्लिक फायनान्स या एका टॉपिकवर सातत्यानं गेल्या 5 वर्षामध्ये एकूण 14 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले. सर्वात हायएस्ट प्रश्न विचारला जाणारा हा टॉपिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना सरसकट न वाचता सर्वात जास्त या टॉपिकला महत्व देणं अपेक्षित आहे. इतरही टॉपिकचा अभ्यास करायचा आहे पण सर्वात जास्त हिट कुठं करायचंय, तुम्हाला या टॉपिकला हिट करायचंय हे तुमच्या लक्षात येईल. आता चला पुढे बघू. बघा याच्या पुढचा टॉपिक कुठं आहे, पब्लिक फायनान्सला लागूनच आपण टॅक्सेशनचा अभ्यास करत असतो, म्हणजेच काय कर संरचनेचा आपण अभ्यास करत असतो. तर बघा या कर संरचना टॉपिकवर बघा प्रश्न कसे कसे आलेत. बघा 2024 साली एक प्रश्न विचारला गेलाय. काय विचारला होता रे, केळकर समिती, विजय केळकर समिती. बऱ्याच जणांना अपेक्षित होतं सेकंड की त्याचं उत्तर बदलून येईल, परंतु उत्तर काही बदलून आलं नव्हतं किंवा प्रश्न रद्दही केला नव्हता आयोगानं. विजय केळकर समिती, इनडायरेक्ट टॅक्स
या संदर्भात हे उत्तर कायम ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 23 साली पुन्हा 3 प्रश्न विचारली होती. त्यावर पुन्हा कुठली होती नेमकी ती प्रश्न? चेलई समिती कशा संदर्भात आहे यावर प्रश्न आला होता. 12वा वित्त आयोगावर प्रश्न आला होता आणि UGST आणि IGST म्हणजे केंद्रीय जीएसटी कोण गोळा करतं आणि एकात्मक जीएसटी म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा तसेच केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित जीएसटी कोण गोळा करतं असा एक प्रश्न आला होता. म्हणजे साधारण 2023 ला यावर 3 प्रश्न आलेली दिसून येत आहेत. 2022 ला पुन्हा बघा 7व्या वित्त आयोगाचे निकष नेमके कोणते होते? म्हणजे वित्त आयोग जेव्हा राज्यांना निधी देत असतो तर त्यावेळेस त्याचे एक त्यांनी निकष ठरवले असतात. म्हणजे लोकसंख्येला जो काही आम्हाला म्हणजे आता वित्त आयोगाला जर एखादा निधी द्यायचा आहे तर काहीतरी निकष ठरवणं गरजेचं आहे ना. जर त्यांनी निकष नाही ठरवले आणि मनानं जर त्यांनी असं ठरवले की मला महाराष्ट्राला एवढा निधी द्यायचा आहे, उत्तर प्रदेशला एवढाच निधी द्यायचा आहे, तर राज्यामध्ये भांडणं होऊ शकतात. त्यामुळे वित्त आयोग काय करतो, आपल्याला जो काही निधी वाटप प्रत्येक राज्यांमध्ये डिव्हाइड करायचा आहे तर त्याच्यासाठी काही निकष आखून घेतो की त्या राज्याच्या लोकसंख्येला आपण 25% भार देऊ, त्यातल्या क्षेत्रफळाला एवढा टक्के भार देऊ, असं काही निकष त्यांनी आखलेले असतात. त्या निकषावर इथं प्रश्न विचारलेला दिसून येतोय. पुन्हा 2021 साली पुन्हा बघा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसून येतोय. काय विचारला होता? केंद्र शासनाचा सर्वाधिक उत्पन्नाचा स्रोत म्हणजे केंद्र शासनाला सर्वात जास्त कुठल्या टॅक्स मधनं इन्कम मिळतं याच्यावर प्रश्न विचारला होता. आपणही केंद्र शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारे पहिले किमान 3 टॅक्स आणि राज्यालाही सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे किमान पहिल्या क्रमानं 3 टॅक्स पाठांतर करणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा 2020 ला मात्र या टॅक्सेशनवर एकही प्रश्न आलेला नाही आणि एकूण गेल्या 5 वर्षात पाहिलं तर टॅक्सेशनवर एकूण 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे हा टॉपिक सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं मार्काच्या दृष्टीनं महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, चला त्याच्या पुढचा. आणि लक्षात ठेवा टॅक्सेशन करत असताना टॅक्सेशन विषयक समित्या करणं मात्र खूप आवश्यक आहे. टॅक्सेशनच्या समित्यावर सातत्यानं प्रश्न येताना दिसून येत आहेत. त्याच्यानंतर बघा पंचवार्षिक योजना म्हणजे आपण नियोजन हा टॉपिक आपल्याला आहे. आयोगानं त्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाही, परंतु फक्त एकदा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. म्हणून आपण हे अभ्यास करताना पंचवार्षिक योजनांवर थोडक्यामध्ये म्हणजे ओझरता आढावा घेणं त्याचा गरजेचा आहे. म्हणजे त्यातल्या फार IMP घटकांवरच फक्त फोकस करणं आवश्यक आहे, ना की सगळी आकडेवारी पाठ करत बसा, प्रत्येक योजनेला किती निधी दिला होता असं काही पाठ करणं पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं तरी अपेक्षित नाही. बघा पंचवार्षिक योजना म्हणजे नियोजन, त्यामध्ये नीती आयोग, नियोजन आयोग जुना, बरोबर, राष्ट्रीय विकास परिषद, जिल्हा नियोजन आयोग ह्या सर्वांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि यासोबतच 12 पंचवार्षिक योजना यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे एवढ्या सर्वांचा अभ्यास करूनही गेल्या 5 वर्षात फक्त 2022 ला यावर एक प्रश्न येताना दिसतोय. स्टील कारखाने भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर हे कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हे स्टील कारखाने निर्माण केले गेले होते यावर प्रश्न आयोगानं विचारलेला दिसून येतोय. नंतर बघा पुढचा टॉपिक आपण बघू म्हणजे पंचवार्षिक योजना यावर गेल्या 5 वर्षात फक्त एक प्रश्न विचारलाय. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आपण घेऊ, हा मुख्यतः राज्यसेवेचा टॉपिक आहे खरं तर अभ्यासाच्या दृष्टीनं. पण गेल्या 2 वर्षात आयोगानं एकाच निर्देशांकावर सलग 2 वर्षी प्रश्न विचारलेले दिसत आहेत. कुठला निर्देशांक आहे तो बघू. पहिल्यांदा टॉपिकचं नाव काय आहे? वृद्धी, विकास आणि निर्देशांक. वृद्धी कशाला म्हणायचं, विकास कशाला म्हणायचं आणि काही निर्देशांक आहेत 5 ते 6 साधारणतः. HDI, GII, HPI, MPI, बरोबर, GDI हे जे काही इंडेक्स आहेत त्यावर आयोग कधी कधी प्रश्न अधूनमधून विचारताना दिसून येते. त्यापैकी एका इंडेक्सवर गेल्या 2 वर्षात सातत्यानं आयोगानं प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येत आहेत. बघा कुठल्या याच्यावर विचारले होते त्यांनी, तर MPI या इंडेक्सवर प्रश्न विचारलेला आयोगानं दिसून येतो. ठीक आहे, तर 2024 साली एक प्रश्न विचारलाय आणि 23 साली एक प्रश्न विचारलाय. म्हणजे आपण आपल्या बॅचमध्ये यावर निर्देशांक आपण थोडक्यामध्ये त्याच्या नोट्स अवेलेबल करून देऊ आणि निर्देशांक कोण जाहीर करतं, त्याचे निकष काय, त्याची सुरुवात कधीपासून झाली, कुठल्या निर्देशांका जागी या निर्देशांकाची निर्मिती करण्यात आली, असे प्रश्न आयोग विचारताना दिसून येत आहेत. गेल्या दोन्ही वेळेला MPI म्हणजेच काय रे, मल्टी डायमेन्शनल
मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यावर आयोगानं प्रश्न विचारलेला दिसून येतो. त्यामुळं हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्देशांक अतिशय सोपा आहे. वन लाईनर प्रश्न येऊन गेलेला आहे. कधीपासून या निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे फार टेन्शन न घेता फक्त निर्देशांक कोण जाहीर करतं, कधीपासून जाहीर करतो, एखाद्या निर्देशांकाच्या जागी जर हा निर्देशांक आला असला तर तो कुठल्या निर्देशांकाचा रिप्लेसमेंट आहे आणि त्याचे निकष काय, एवढंच अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. बघा त्याच्या पुढचा टॉपिक बघू, किंमत वाढ. किंमत वाढीवर सुद्धा फक्त एकदाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे गेल्या 5 वर्षात. कधी 2024 ला CPI-IW म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रियल वर्कर्स, बरोबर, म्हणजे औद्योगिक कामगारांच्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक यावर त्यांनी प्रश्न विचारलेला दिसून येतोय. त्यामुळे आपण किंमत वाढ हा टॉपिकही थोडक्यामध्ये अभ्यासणं अपेक्षित आहे. पण गेल्या 5 वर्षात फक्त एकच प्रश्न त्यावर विचारलेला आहे. बघा पुढं हा एक आता खूप महत्वाचा टॉपिक आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं. आपण मगाशी पाहिलं होतं सार्वजनिक वित्त परीक्षेच्या दृष्टीनं सर्वात जास्त मार्कांना विचारला जाणार आहे. टॅक्सेशनही पाहिलं होतं. तसंच कृषी हा सुद्धा एक टॉपिक आपल्याला खूप महत्वाचा विचारलेला दिसून येतो. म्हणजे गेल्या 5 वर्षात एका कृषी घटकावर तुम्ही पाहिलं तर एकूण 9 प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर आता आपण बघू 2024 साली कृषी घटकावर किती प्रश्न विचारली होती रे? 2 प्रश्न विचारली होती. कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न होते बघा. हरित क्रांती, पीत क्रांती म्हणजे त्यांनी काय केलं होतं, एका साईडला ज्या कृषी क्षेत्रातील क्रांती आहेत कुठल्या कुठल्या, हरित क्रांती, नील क्रांती, पीत क्रांती, दुग्ध क्रांती, एका साईडला त्या दिल्या होत्या आणि त्यांचं क्षेत्र एका साईडला दिलं होतं. म्हणजे जोड्या लावायला हा प्रश्न विचारण्यात आला होता. मित्रांनो हा आयोगाचा आवडता प्रश्न आहे. आयोग यावर सातत्यानं प्रश्न विचारताना दिसतंय. त्यामुळं हा कृषी क्षेत्र आणि त्यातील क्रांत्या हे पाठ करणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला आणखी एक स्टेप पुढे जाऊन सांगतो की आयोग यापुढं नक्की नुसतं एवढ्यावरच न थांबता त्या हरित क्रांती किंवा दुग्ध क्रांती, नील क्रांती, पीत क्रांती ह्या ज्या क्रांत्या आहेत त्यांचे नेमके जनक कोण कोण आहेत यावरही प्रश्न तुम्हाला विचारताना दिसतील. आयोग कृषीच्या अंतर्गत राज्यसभा मुख्यला आयोगाने त्या जनक म्हणजे कृषी क्षेत्रातील क्रांती आणि त्याचे जनक यावर प्रश्न विचारलेले आहेत. इथून पुढं हा प्रश्न कंबाईनला सुद्धा रिफ्लेक्ट झाला तर त्याच नवल वाटायला नको. त्यामुळे मित्रांनो कृषी क्षेत्रातील ह्या ज्या क्रांती आहेत ते क्रांती, त्यांचं क्षेत्र आणि त्यांचे जनक हा एक चार्ट असतो. हा पाठ करणं आपण अपेक्षित आहे. तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आजच अपलोड केलाय. तुम्ही नक्की बघा. इकॉनॉमिक्स बाय निलेश आरडले या टेलिग्राम चॅनलवर मी वेळोवेळी असे हे चार्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अपडेट देत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी इकॉनॉमिक्स बाय निलेश आरडले हे टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. चला पुढे बघा. कृषी या टॉपिकवर 2024 साली किती प्रश्न आले? 2. कुठल्या कुठल्या मी आता सांगितलं. हरित क्रांती वगैरे ह्या क्रांती आणि क्षेत्र याच्यावर जोड्याला वाला प्रश्न आला होता. आणि नाफेड ही जी संस्था आहे त्याचं नेमकं मुख्य उद्दिष्ट काय यावर आयोगाने प्रश्न विचारलेला दिसून येतो. त्यानंतर बघा 2023 साली पुन्हा 2 प्रश्न विचारलेले आहेत. कुठले प्रश्न विचारले होते त्यामध्ये बघा. राष्ट्रीय मिशन तेलपाम या स्कीमवर प्रश्न विचारला होता आणि पीक विविधीकरण कार्यक्रम यावर प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. म्हणजे महत्वाच्या ज्या काही शासकीय स्कीम असतील कृषी क्षेत्राशी संबंधित त्यावर आयोगानं कंबाईन पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत. त्यानंतर 2022 साली कृषी अंतर्गत आयोगानं एक प्रश्न विचारला होता. लहान जमीन जी धारकता होत आहेत आजकाल त्याची कारणं कुठली कुठली आहेत, म्हणजे संयुक्त कुटुंबाचं विभागीकरण वगैरे वगैरे नाही का, अशी कारणं दिली होती आणि त्याची कारणं कोणती म्हणून आयोगानं या अंतर्गत प्रश्न विचारलेला आहे. 2021 साली कृषी उत्पादकतेवर आयोगाने एक प्रश्न विचारलेला दिसून येतोय. 2020 साली पुन्हा 3 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. बघा तुमच्या इथे लक्षात आलं असेल 24 लाही हरित क्रांतीवर प्रश्न आलाय आणि 20 लाही हरित क्रांतीवर प्रश्न आलाय. म्हणजे हरित क्रांती हे आयोगाचे आवडते आहे. ठीक आहे. हरित क्रांती. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि एकात्मिक फलोद्यान कार्यक्रम. 2 स्टेटमेंटमध्ये आयोगाने सलग प्रश्न विचारलेला दिसून येतोय. आणि जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश कोणता असा आयोगाने प्रश्न विचारला होता. तर ताग म्हणजे कोणता? ज्यूट. जगातला सर्वात मोठा ज्यूट उत्पादक देश कोणता असा आयोगाने प्रश्न विचारलेला दिसून येतोय. म्हणजे तुमच्या एकंदर लक्षात आले असेल कृषी या एका घटकावर 2024, 23, 22, 21 आणि 20 या गेल्या 5 वर्षात आयोगाने तब्बल 9 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीनं कृषी हा टॉपिक करणं खूप अपेक्षित आहे. खूप डिटेल करणं बिलकुल अपेक्षित नाही. बी बियाणं, जमिनी, मातीचे प्रकार असं करणं अपेक्षित नाही. ते जुन्या अभ्यासक्रमामध्ये राज्यसेवा मुख्यसाठीचा संदर्भ आहे. परंतु कंबाईन पूर्वमध्ये या स्वरूपाचे प्रश्न इथं विचारताना दिसत आहेत. त्यामुळे काय काय करणं अपेक्षित आहे? कृषी क्षेत्रातील क्रांती, त्याचं क्षेत्र, त्याचे जनक,
बरोबर. महत्वाच्या काही शासकीय स्कीम असतील त्या करणं अपेक्षित आहे. नाबार्डची भूमिका काय आहे कृषी क्षेत्रात, नाफेडची भूमिका काय आहे, हे या असं वरवरच्या म्हणजे महत्वाच्या खूप ज्या गोष्टी असतील त्या तेवढ्याच करणं परीक्षेच्या दृष्टीने अपेक्षित आहे. चला पुढचा टॉपिक बघू. बघा आता उद्योग आयोगानं हा सिलेबस मध्ये मेन्शन केलेला टॉपिक आहे उद्योग. तर या उद्योग घटकावर 2024 साली एक प्रश्न विचारला गेलाय. काय विचारला होता? भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ यावर प्रश्न विचारला होता. हा थोडा बाउन्सर स्वरूपाचा प्रश्न होता. संदर्भ ग्रंथांमध्ये इझिली न आढळणारा हा प्रश्न होता. परंतु काही प्रश्न काही बाउन्सर आयोग देत असतं. त्यावेळेस आपण आपल्या लॉजिकच्या आधारे जेवढं आपण जास्तीत जास्त सोडवू शकू ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. हा उद्योग घटकांतर्गत भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ यावर आयोगाने प्रश्न विचारलेला दिसून येतोय. 23 साली उद्योग घटकावर एकही प्रश्न आयोगाने विचारला नाही. 2022 साली एक प्रश्न विचारला होता. कसा विचारला होता? पुन्हा तो जोडायला लावाचा प्रश्न होता. सर्वात जुना उद्योग कोणता? सर्वात संघटित उद्योग कोणता? सर्वात दुसऱ्या क्रमांकाचा जुना उद्योग कोणता? आणि एका साईडला होतो सुती उद्योग, साखर उद्योग, बरोबर. म्हणजे जोड्या लावायला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसून येतो. पुन्हा 21 ला प्रश्न नाही, 20 ला प्रश्न नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये उद्योग या टॉपिकवर फक्त 2 प्रश्न आयोगाने विचारलेले दिसून येतात. त्यानंतर बघा आयोगाचा आवडता आणि आपल्यालाही समजायला सोपा त्याचं कारण म्हणजे दैनंदिन आपण वापरामध्ये बँकेशी खूप रिलेटेड कामं करतो, त्यामुळे तो थोडासा समजायला सोपा हा घटक म्हणजे बँकिंग हाही परीक्षेच्या दृष्टीनं मार्क मिळवण्याच्या दृष्टीनं महत्वाचा टॉपिक, यावरही फोकस करणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. बघा बँकिंग घटकावर 2024 साली एक प्रश्न विचारलाय. आरबीआयचे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे आरबीआयचं मौद्रिक धोरण या घटकावर आयोग प्रश्न विचारताना दिसतं. आरबीआयची जी काही मॉनिटरी पॉलिसी असते ज्या माध्यमातून आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अर्थव्यवस्थेत किंमत स्थिरता ठेवणं, अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचं काम करत असते. त्याच्यासाठी जी काही आरबीआय उपाय राबवते त्याला काय म्हणतात रे? आरबीआयचं मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतात. आणि त्याचे 2 साधने असतात, क्वांटिटेटिव्ह मेजर्स आणि क्वालिटी मेजर्स. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनिटरी पॉलिसी त्याच्या 2 साधनं कुठली संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. संख्यात्मक मध्ये काय? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सीआरआर, एसएलआर यासारख्या. म्हणजे या माध्यमातून आयोग रिझर्व्ह बँक काय करत असते? अर्थव्यवस्थेत जो काही पैसा जास्तीचा झालाय त्यावर कंट्रोल करण्याचं काम किंवा अर्थव्यवस्थेत जर पैसा कमी झाला असेल तर ते अर्थव्यवस्थेत टाकण्याचं काम ज्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते त्याला संख्यात्मक साधनं म्हणतात. आणि काही गुणात्मक साधनं असतात त्याचाही वापर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्यावर प्रश्न विचारलेला दिसून येतोय. म्हणजे इथं गुणात्मक साधनांवर प्रश्न विचारलाय. त्यानंतर बघा 23 साली एकही बँकिंगवर प्रश्न नाही, 22 वर 2 प्रश्न विचारलेले आहेत. आता ही बघा हा जो प्रश्न आहे हा सहकारी बँकिंगवर प्रश्न आहे. आपण बँकिंगचा अभ्यास करत असताना 3 टाईप मध्ये करणार आहोत. व्यापारी बँक त्याची उत्क्रांती, व्यापारी बँकांचं पूर्ण, त्यानंतर सहकारी बँकिंग म्हणजेच प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, त्यानंतर नागरी सहकारी कृषी पतसंस्था, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य कृषी सहकारी बँक. ही जी पद्धत आहे ही कशामध्ये येते? सहकारी बँकिंग मध्ये येते. त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला दिसून येते. सर्वात जास्त प्राथमिक कृषी पतसंस्था असणारं राज्य कोणतं? असा प्रश्न आयोगाने विचारलेला दिसून येतोय. आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा, आरबीआयची क्वांटिटेटिव्ह मेजर्स म्हणजे संख्यात्मक साधनं. इथं पाहिलं होतं तर आरबीआयचे क्वालिटेटिव्ह साधनं म्हणजेच गुणात्मक साधनं यावर प्रश्न विचारलाय. आणि इथं कशावर विचारलाय? आरबीआयची संख्यात्मक साधनं. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा 2021 साली बघा परत 2 प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत. कुठला विचारला होता? बँकिंग लोकपाल योजनेवर प्रश्न आला होता आणि म्युच्युअल फंड यावरही प्रश्न आलेला दिसून येतोय. 2021 साली 2 प्रश्न आणि 2020 साली एक प्रश्न आलेला आहे पेमेंट बँक. स्मॉल बँक, पेमेंट बँक हे आपल्याला माहिती आहे. त्याचे निकष काय, त्याचे काम काय यावर पण आयोगाने, आणि स्मॉल बँकेचा दर्जा नेमका किती ह्या बँकांना दिला गेलाय, पेमेंट बँकाचा दर्जा नेमका कुणाकुणाला दिलाय, त्यासाठी कुठली समिती गठीत करण्यात आली होती, या सर्वांचा अभ्यास करणं आपण अपेक्षित आहे. म्हणजे बँकिंग या घटकावर आयोगाने गेल्या 5 वर्षात एकूण 6 प्रश्न विचारलेली दिसून येत आहेत. त्यामुळं बँकिंग हा टॉपिक सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. यावर जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक हा संकल्पनात्मक बाजूकडे जास्त झुकणारा आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना यात काही संकल्पना आहेत, या संकल्पना समजून घेणं मात्र गरजेचं आहे. गेल्या 2 वर्षात आयोगाने यावर सातत्याने प्रश्न विचारलेत. कुठले प्रश्न विचारलेत बघा, राष्ट्रीय उत्पन्नावर 2024 ला 2 प्रश्न विचारलेत. मी आत्ताच म्हटलं यात काही संकल्पना आहेत, त्या संकल्पनांवर आयोगाने सातत्याने 2 वर्षे प्रश्न विचारलेत. म्हणजे तुम्ही एका लेक्चरमध्ये जर या 8-10 ज्या काही संकल्पना आहेत त्या जर एकदा समजून घेतल्या
की तुम्ही पैकीच्या पैकी मार्क इथं मिळवणं अपेक्षित आहे. बघा 2024 साली जीडीपी संकल्पनेवर प्रश्न विचारलाय आणि त्यासोबतच जीएनपी आणि एनएनपी यावर 2 स्टेटमेंटमध्ये आयोगानं प्रश्न विचारलेले दिसत आहेत. म्हणजे ह्या ज्या काही संकल्पना आहेत याचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्नावर 23 साली 22 साली एकही प्रश्न विचारलेला नाही आणि 2021 साली मात्र एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती अतिशय सोपा आहे. कुणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती रे राष्ट्रीय उत्पन्न समिती? पीसी महालनोबिस. तर या राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न विचारण्यात आला आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कोणती कधी झाली, राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये सदस्य कोण कोण होते, असा एक स्ट्रक्चरल प्रश्न यावर विचारण्यात आलेला असतो, जे की अतिशय सोपा आहे. हा टॉपिक अभ्यासताना आपण हे अभ्यासणार आहोत. आणि हा 2020 साली ऑक्सफॅम अहवाल यावर आयोगानं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाअंतर्गत एक प्रश्न विचारला होता. हा थोडा बाउन्सर स्वरूपाचा प्रश्न होता, थोडा करंट रिलेटेड प्रश्न होता. ऑक्सफॅम रिपोर्टवर आयोगाने प्रश्न विचारलेला दिसून येतोय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न या आपल्या सिलेबस पॉइंटवर आयोगानं साधारण गेल्या 5 वर्षात एकूण जर पाहिलं तर 4 प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यामुळे यावरही आपण फोकस ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक बघू आपण, परकीय व्यापार म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुद्धा गेल्या 5 वर्षात किती प्रश्न आलेत आपण बघू. बघा 24 साली एकही प्रश्न त्यांनी विचारलेला नाही, 23 साली ही प्रश्न विचारलेला नाही, 2022 साली मात्र एक प्रश्न विचारलेला आहे. सर्वात जास्त एफडीआय आपल्या ज्या माध्यमातून येतं तर ते कुठल्या फील्डमध्ये येतं यावर आयोगानं प्रश्न विचारलेला दिसून येतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा 2021 साली आयोगानं परकीय व्यापारावर 2 प्रश्न विचारली होती. कुठली कुठली होती? सेज धोरणावर, सेजवर प्रश्न विचारला होता आणि संकल्पनात्मक एक प्रश्न, कन्सेप्च्युअल प्रश्न एक विचारलेला होता. त्यानंतर बघा आयोगानं 2020 साली बघा 2020 साली आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा परकीय व्यापारावर एक प्रश्न विचारलेला दिसून येतोय. काय विचारला होता रे? सर्वात जास्त निर्यात असणारं क्षेत्र विचारलं होतं. म्हणजे आपण परकीय व्यापाराचा अभ्यास करताना आपण सिलेबस डिकोडिंग मध्येच पाहिलंय, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात आणि निर्यात. आपण सर्वात जास्त कोणत्या देशांकडून आयात करतो असे 5 देश, सर्वात जास्त निर्यात कोणत्या देशांना करतो असे 5 देश, कुठल्या वस्तू आणि सेवांची आयात करतो त्यांचा क्रम, कुठल्या वस्तू आणि सेवांची निर्यात करतो त्यांचा क्रम, यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला दिसून येतोय. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आयोगानं आंतरराष्ट्रीय व्यापारावर एकूण 4 प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यामुळं 5 वर्षात 4 प्रश्न म्हणजे हाही परीक्षेच्या दृष्टीनं हॉट टॉपिक आहे. ठीक आहे. यानंतर बघा पायाभूत सुविधा फार लक्ष देणं गरजेचं नाही. गेल्या 5 वर्षात फक्त एकदा म्हणजे 2021 साली एक प्रश्न यावर विचारलेला आहे. वीज या घटकावर त्यांनी प्रश्न विचारलेला होता. मी असं नाही म्हणणार की एक प्रश्न विचारला म्हणजे तो टॉपिक महत्वाचा नाही. मी फक्त एवढंच म्हणतोय की प्रायोरिटी आपण कुठल्या टॉपिकला दिली पाहिजे. एकंदर आपण ह्या पिच रिपोर्ट बघतोय, जसं आपण मगाशी विराट कोहलीचं उदाहरण पाहिलं होतं, त्याला जसं कळतं की ही पिच कुठल्यावर हे करणारी आहे, म्हणजे बाउन्सरला फास्टरला साथ देणारी आहे का स्पिनरला साथ देणारी आहे, तसंच हा आपला एकंदर पिच रिपोर्ट आहे की आयोगाच्या ह्याच्यावर जर आपल्याला बॅटिंग करायची असेल तर आपण नेमकं कुठल्या घटकाला हिट करणं गरजेचं आहे. तसंच मी जे हे स्टार करून दिलेले टॉपिक आहे त्यावर जास्त भर दिला तर तुम्ही त्या टॉपिकवर मेहनत घेतल्यानंतर त्याचं आउटपुट मिळणार जास्त आहे. हे टॉपिक अगोदर अभ्यासल्यानंतर हे जे 1 किंवा 2 मार्कांवाले टॉपिक आहेत हे आपण नंतर अभ्यासले तरी चालेल. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्यांनी आजपर्यंत कुठलीही पूर्व परीक्षा पास झालेली नसतील किंवा जे आजपर्यंत कधीही मुख्य परीक्षेला गेलेले नसतील त्यांनी मात्र, किंवा ज्यांची एकदम एमपीएससी मध्ये नवीन सुरुवात असेल त्यांनी मात्र एकदम अशा जंप न घेता त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, किमान पहिल्या 2 ते 3 रीडिंग ह्या डिटेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत पण क्वेश्चन पेपर पाहत करणं गरजेचं आहे. ज्यामुळं काय होईल की कुठलंही पुस्तक घ्या बाजारातलं, कुठल्याही लेखकाचं पुस्तक असो, त्यामध्ये त्यांनी काय केलं असतं की तुम्हाला समजत जाईल या पद्धतीने त्या पुस्तकाची रचना केलेली असते. म्हणजे पहिल्यांदा जर भारतीय अर्थव्यवस्था दिलेली असते, कुठल्या कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे, आपली अर्थव्यवस्था कशी प्रकारची, नंतर राष्ट्रीय उत्पन्न दिलेलं असतं, नंतर पुढचे टॉपिक दिलेले असतात. म्हणजे एका टॉपिकच्या कन्सेप्टवर पुढचा टॉपिक हा रिलेटेड असतो. त्यामुळे एकदम जे नवीन असतील, ज्यांचा अभ्यासाची आणखी सुरुवात असेल, त्यांनी एकदम जंप न घेता त्यांनी सुरुवातीच्या 2-3 रीडिंग ह्या पूर्ण सिलेबस व्यवस्थित वाचणं आणि प्रश्नपत्रिका खूप बारकाईने पाहणं यावर द्यावा. आणि हे जे आपलं लेक्चर आहे मार्क्स नुसार वेटेजचं, याचा उपयोग आपण कधी करायचा आहे तर परीक्षेच्या 2 महिने आधी
किंवा आपण रिव्हिजन ज्यावेळेस करत असतो ना, रॅपिड रिव्हिजन, त्यावेळेला आपण हे जे 1-1, 2-2 मार्क्स वाले टॉपिक आहेत त्यावर फारसा फोकस न देता हे जे हिट टॉपिक आहेत ज्याच्यावर कंटिन्युअस प्रश्न आहेत, म्हणजे आता परीक्षेला 5 दिवस राहिलेत, परीक्षेला 10 दिवस राहिलेत, तर सरसकट पुस्तक वाचत बसण्यापेक्षा त्यावेळेला काय करायचं, ह्याच्यावर जे सातत्यानं प्रश्न येत आहेत किंवा सर्वात जास्त गेल्या 5 वर्षात जे टॉपिकवर प्रश्न आलेत त्या टॉपिकवर भर जास्त द्यायचा आणि ते झाल्यानंतर मग 1 किंवा 2 प्रश्न ज्या टॉपिकवर गेल्या 5 वर्षात आलेत त्यावर भर द्यायचा. ठीक आहे. त्यामुळे एकंदर सर्वच अभ्यास करणं अपेक्षित आहे. आपल्याला 15 पैकी जर जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असेल, पूर्व परीक्षा क्रॅक करायची असेल, तर सर्वच अभ्यास करायचा आहे. मात्र याच्या आधारे फक्त एवढं लक्षात येईल की ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो त्यावेळेस आपण सर्वात जास्त भर कुठल्या टॉपिकवर दिला पाहिजे, ज्याच्यामुळे आपण इनपुट दिल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळेल. चला पुढचं बघा. पायाभूत सुविधावर आपण पाहिलं गेल्या 5 वर्षात फक्त एकच प्रश्न विचारलाय. त्यानंतर बघू पुढच्या टॉपिकवर. आता बघा, भारतीय चलन व्यवस्था हा टॉपिक आहे. त्या टॉपिकवर बघा 24ला एकही प्रश्न नाही आणि 23लाही फक्त एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसून येते. कशावर आला होता? भारतीय चलन व्यवस्था म्हणजे काय? आज भारतीय लोकांकडे, भारतीय बँकांकडे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमका किती पैसा अस्तित्वात आहे हे कसं मोजायचं? तर त्याच्यासाठी काही कन्सेप्ट आहेत भारतीय चलन व्यवस्थेअंतर्गत, M1, M2, M3 आणि M4. त्यातली M3 कन्सेप्ट काय आहे याच्यावर 23 साली प्रश्न विचारलेला दिसून येतोय. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक बघू आपण, भारतीय भांडवल बाजार. तर या भांडवल बाजारांतर्गत कुठल्या कुठल्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेत हे बघू आपण. 24 साली एक प्रश्न विचारण्यात आलाय. कुठला होता? विदेशी चलन व्यवहाराचा अधिकृत व्यासपीठ कोणतं? यावर आयोगानं प्रश्न विचारलेला दिसून येतो. 23 साली एकही प्रश्न नाही. 22 साली एक. DICGCI म्हणजे पत हमी महामंडळ यावर आयोगानं प्रश्न विचारलेला दिसून येतो. त्यानंतर बघा 21ला नाबार्डवर प्रश्न विचारलेला दिसून येतो. याचा अभ्यास आपण कृषीतही करू शकतो किंवा आपण इथं भांडवल बाजारांतर्गत पण नाबार्ड या संस्थेचा अभ्यास करू शकतो. नाबार्डच्या स्थापनेची समिती कोणती होती? त्याची शिफारस कोणी केली? नाबार्डची स्थापना कधी झाली? तिचं मुख्यालय काय आहे? आणि नाबार्डचे मुख्य कार्य काय आहेत? इथपर्यंतचा अभ्यास करणं आपण या अंतर्गत अपेक्षित आहे. 20 साली मात्र या घटकावर एकही प्रश्न विचारलेला दिसून येत नाही आणि भारतीय भांडवल बाजारावर गेल्या 5 वर्षात 3 प्रश्न आयोगाने विचारलेले दिसून येतात. त्यामुळं हा टॉपिकही आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आर्थिक सुधारणा. तर आर्थिक सुधारणा बघा, आर्थिक सुधारणा म्हणजेच LP आणि G, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये 2022 साली म्हणजे 24लाही प्रश्न नाही, 23ला प्रश्न नाही, 22ला एक प्रश्न येऊन गेलाय की 1993 साली शासनानं कुणाच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक समितीची स्थापना केली होती? निर्गुंतवणूक म्हणजे काय? डिसइन्व्हेस्टमेंट. तर काय कुठली समिती नेमली होती रे ती? रंगराजन समिती नेमली होती. आणि 1996ला एक पुन्हा समिती नेमली होती बघा. त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून ठेवा. ठीक आहे, यावर नंतर प्रश्न येणं अपेक्षित आहे. बघा, तर म्हणजे आर्थिक सुधारणांवर गेल्या 5 वर्षामध्ये फक्त 2022ला एक प्रश्न आलाय. बाकी नंतर प्रश्न एकदाही आलेला नाही. आर्थिक सुधारणांवर टोटल 5 वर्षात एक प्रश्न आलेला दिसून येतोय. ठीक आहे, चला पुढचा टॉपिक बघू. बघा, यानंतरचा टॉपिक आहे लोकसंख्या. लोकसंख्येवरही आयोग सातत्यानं प्रश्न विचारताना दिसून येतोय. तुम्हाला त्या आकड्यावरनं कळलं असेल. बघा आता लोकसंख्या करणं किती महत्वाचे आहे. मित्रांनो, लोकसंख्याचं टेन्शन घेऊ नका. 4 ते 5 पानाच्या एकदा जर तुम्ही नोट्स तयार केल्या, आपण त्या तुम्हाला ते नोट्स स्वरूपात टेलिग्राम चॅनलला माझ्या किंवा आपण आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऍपवर जेव्हा आपली कंबाईन पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची बॅच लवकरच जॉईन करणार आहोत, त्याच्यामध्ये जेव्हा आपण लोकसंख्येचा टॉपिक अभ्यासू त्यासोबतच आपण एक PDF तुम्हाला देणार आहोत. तेवढं जरी तुम्ही वाचलं तर तुम्ही पैकीच्या पैकी गुण तिथं नक्की घेऊ शकाल. तुम्ही निश्चिंत राहा. बघा, लोकसंख्या टॉपिकवर 24 साली एक प्रश्न विचारण्यात आलाय. तुम्ही वाचलाच असेल. कुठला होता रे? सतत बदलणारे घटक कोणते? बालमृत्यू दर होता वगैरे वगैरे, बरोबर? यावर प्रश्न आलेला दिसून येतोय. सतत बदलणारे घटक कोणते? संकल्पनात्मक प्रश्न होता. म्हणजे लोकसंख्येचं पाठांतर करण्यावर तर प्रश्न आहेतच, पण लोकसंख्येच्या एकूण अनालिसिसवर सुद्धा प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत. 23 साली एकही प्रश्न नाही. लोकसंख्येवर 2022 साली 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कुठला आहे? लोकसंख्येची जी दोन धोरण आहेत, कुठले आहेत रे? 1976चं धोरण आहे आणि 2000 सालचं एक धोरण आहे. 2000 सालच्या धोरणामध्ये अल्पकालीन उद्दिष्ट, मध्यम उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट अशा ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आयोगाने दिसून येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय 1911 ते 21 लोकसंख्येच्या ऋणात्मक वाढीची कारणं. आपण बघणार आहोत लोकसंख्येच्या अवस्था कोणत्या, लोकसंख्येत बदल कसे कसे होत गेले, त्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला दिसून येतोय. 2021 साली बघा पुन्हा 3 प्रश्न आयोगाने विचारलेले दिसून येत आहेत. लोकसंख्येवर कुठला होता? भारताच्या लोकसंख्येची घनता किती? त्यानंतर दुसरा काय विचारला होता? लोकसंख्येचे गुणात्मक वैशिष्ट्ये, शहरीकरण आणि
बालमृत्यू दराची व्याख्या नेमकी काय, म्हणजे किती लोकसंख्येमागं बालमृत्यू दर गणला जातो असा प्रश्न आयोगाने विचारलेला दिसून येतो. म्हणजे 2021 साली आयोगानं 3 प्रश्न लोकसंख्येवर विचारलेली दिसून येत आहेत. बघा, 2020 साली एक प्रश्न आयोगानं लोकसंख्येवर विचारलेला दिसून येतोय. बघा, इथंही लोकसंख्या धोरण 2000 प्रश्न होता आणि इथंही 2020 साली लोकसंख्या धोरण 2000 तातडीचे उद्दिष्ट यावर प्रश्न आलेला दिसून येतोय. बरोबर, म्हणजे सातत्यानं एकाच धोरणावर दोनदा प्रश्न रिपीट झालेला दिसून येतोय. एका लोकसंख्या टॉपिकवर गेल्या 5 वर्षात 7 वेळेला प्रश्न विचारलाय. म्हणजेच बघा, एकाही वर्षी फक्त 1 वर्ष जर सोडलं तर सातत्यानं आयोगाने लोकसंख्या टॉपिकवर प्रश्न विचारले. परीक्षेच्या दृष्टीने मार्क मिळवण्याच्या दृष्टीनं 4 ते 5 पानाच्या नोट्स जर एकदा काढल्या, पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची संधी हा टॉपिक आपल्याला देतो. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीनं नक्कीच हा टॉपिकला भर तुम्ही देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला, किती प्रश्न विचारले होते त्यावर? 7 प्रश्न गेल्या 5 वर्षात विचारले दिसतात. चला पुढचा टॉपिक बघू. शासकीय स्कीम. विद्यार्थी खूप गडबडून जाताना दिसतात. सर, आम्ही कुठल्या कुठल्या शासकीय स्कीम कराव्या, किती जास्त शासकीय स्कीम आहेत, कुठल्या कुठल्या कराव्या? तर बिलकुल बर्डन घ्यायचं नाही. आयोगाचा पॅटर्न जर तुम्ही समजून घेतला तर ठराविक गोष्टींवर आयोग शासकीय योजना विचारताना दिसून येतोय. थोडक्यात आपण थोडं हे जेव्हा विश्लेषण बघू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे प्रश्न आयोग विचारतोय. बघा, शासकीय योजना या घटकावर 24 साली एकही प्रश्न आलेला नाही. 23 साली 3 प्रश्न डायरेक्टली विचारलेले आहेत. उज्ज्वल डिस्कॉम योजना, संपूर्ण ग्रामीण योजना आणि विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. आता तुम्ही जेव्हा हे पूर्ण चार्ट बघाल तुमच्या लक्षात येईल. बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेवर प्रश्न आहे, इथंही त्याच योजनेवर प्रश्न आहे. ठीक आहे, आता परत बघा, इथे मनरेगावर प्रश्न आहे, इथंही मनरेगावर प्रश्न आहे. म्हणजे काही आयोगाच्या आवडत्या स्कीम आहेत ज्याच्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारतो. कुठल्या कुठल्या आहेत रे? मनरेगा आहे, नेहरू रोजगार योजना आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे, बरोबर, अशा भारत निर्माण योजना आहे, इंदिरा आवास योजना आहे. म्हणजे ह्या काही जुन्या स्कीम झालेल्या आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारताना दिसून येतो. आता लेटेस्ट मधल्या मग जनधन योजना, मुद्रा योजना, जननी सुरक्षा योजना याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपण सरसकट न करत बसता ज्या महत्वाच्या स्कीम्स आहेत त्याचा अभ्यास करणं इथं अपेक्षित आहे. म्हणजे गेल्या शासकीय योजनांवर गेल्या 5 वर्षात बघा, 24 ला प्रश्न नाही, 23 ला 3, 22 ला 1 प्रश्न, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, मनरेगा आणि नेहरू रोजगार योजनेची जी स्थापना आहे त्याच्यावर जोड्या लावायला प्रश्न विचारला होता. ही योजना आणि या योजनेचं सुरुवातीचं साल किती, असं या प्रश्नाचं स्वरूप होतं. 21 ला एकही प्रश्न नाही, 20 ला पुन्हा 2 प्रश्न विचारलेत, भारत निर्माण योजना आणि पुन्हा मनरेगा योजनेवर एक प्रश्न विचारलाय. म्हणजे गेल्या 5 वर्षात आयोगानं शासकीय योजनांवर 6 प्रश्न विचारलेत. परीक्षेच्या दृष्टीनं, मार्क मिळवण्याच्या दृष्टीनं ह्या घटकावर सुद्धा आपण भर देणं अपेक्षित आहे. चला पुढचा टॉपिक बघू. बघा, आता आपण शेवटाकडे आलोय. बघा, आंतरराष्ट्रीय संघटना. आता आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे सरसकट करणं अपेक्षित आहे का? नाही. काही महत्वाच्या वित्तीय संघटना आहेत. कुठल्या कुठल्या आहेत रे? IMF, वर्ल्ड बँकेसोबत ज्या 5 घटक आहेत त्यांचे ते करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WTOचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच त्याला लागून त्याचा इतिहास करत असताना गॅट करार, बरोबर, गॅट करार कधीचा होता, भारतानं कधी अंमलात आणला, गॅट करार संपुष्टात येऊन मग WTOची स्थापना कधी झाली. मग या आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना करत असताना काय काय करणं अपेक्षित आहे? आंतरराष्ट्रीय संघटना स्थापनेचं वर्ष, त्यांचं मुख्यालय, त्यांची सदस्य संख्या, त्यांचे सध्याचे महासंचालक, बरोबर, आणि त्यांचे मुख्य कार्य, की ते कुठल्या कुठल्या सदस्यांना निधी देतात इत्यादी. ठीक आहे, म्हणजे इतपतच अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. तर या आंतरराष्ट्रीय संघटनेवर फक्त गेल्या 5 वर्षात 2020 साली एकदा प्रश्न विचारलाय की जागतिक व्यापार संघटनेची तत्व आहेत, बरोबर, त्याचा अभ्यास आपण WTO अभ्यासताना करू. त्यावर एकच प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षात फक्त एक प्रश्न विचारलाय. ठीक आहे, त्यानंतर लेटेस्ट मध्ये इकॉनॉमिक सर्व्हेवर एकदा प्रश्न विचारला होता आणि खूप इंटरेस्टिंग स्वरूपाचा तो प्रश्न होता. इकॉनॉमिक सर्व्हे जर आपण सुरुवातीलाच बघितलं असतं तर त्यामध्येच ते उत्तर मिळालं असतं. इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजेच काय रे? आर्थिक सर्वेक्षण. त्यावर एकदाच प्रश्न विचारलाय. 2021 साली एक प्रश्न काय विचारला होता? आर्थिक पुनर्प्राप्तीच्या स्वरूपाचा आकारावर विचारला होता. U आकार, V आकार वगैरे. तर उत्तर काय होतं? U आकार. यावर प्रश्न विचारला होता. म्हणजे आर्थिक सर्वेक्षणाचा आपण जेव्हा सारांश तुम्हाला देऊ त्यावेळेला त्याही संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. त्यावर किती प्रश्न विचारले दिसून येतात? 1.
म्हणजे एकंदर एवढा आपण सगळा सिलेबस जेव्हा बघितला, जेव्हा प्रत्येक घटक आपण पाहिलाय, जेव्हा प्रत्येक घटकाचा 5 वर्षामध्ये किती किती प्रश्न विचारलेत हे पाहिले, तर आता यावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की सर यापुढे मी सरसकट पुस्तक वाचत बसणार नाही, तर हे जे तुम्ही महत्वाचे टॉपिक दिलेत मी त्यावर भर जास्त देताना मात्र दिसून येईल. आता मित्रांनो, एवढ्यावर मी तुम्हाला न हे करता तुम्हाला मी रेडीमेड याचाही चार्ट मी बनवलाय की आता एकंदर या 5 वर्षामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारलेले नेमके टॉपिक कोणते, त्याचा उत्तरचा क्रम. चला तो टॉपिक आपण बघू. याचे तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता. तुम्ही माझी बॅच जॉईन करा किंवा न करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा अभ्यास करा. तुम्ही बाजारातलं कुठलंही पुस्तक अभ्यासा, फक्त मन लावून अभ्यासा. प्रश्नपत्रिकेची जोड देऊनच अभ्यास करा. उघा अभ्यास करत बसू नका. एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल. आता हा जो मी तुम्हाला चार्ट दिलाय याचा स्क्रीनशॉट तुम्ही आत्ताच काढून घेऊ शकता. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तुम्ही माझे बॅच जॉईन करा न जॉईन करा, आणखी आपल्या ज्या मार्केटमध्ये जे कोणी सर आहेत त्या प्रत्येकाची बॅच जॉईन करा. प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला तळमळीनच शिकवत असतो. ठीक आहे, शेवटी तुम्ही तुमचे मार्क्स कसे वाढतील यावर फोकस करा. ठीक आहे, त्यामुळे हा स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवा आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजनच्या स्टेपला याल कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना, त्यावेळेला मात्र सरसकट न वाचता डायरेक्ट हे जे टॉपिक आहेत मार्कनुसार डायरेक्ट त्याच टॉपिकनं तुम्ही बुकमध्ये वाचन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यामुळे हा चार्ट मात्र तुम्ही आत्ताच स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा चार्ट मी परत एकदा इकॉनॉमिक्स बाय निलेश सारडले या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करूनच देईल. तसेच आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचा ऍप पण तुम्ही डाउनलोड करा. विद्यावृक्ष अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यावरही आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि यापुढचेही व्हिडिओ या चॅनलवर, या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. चला आता थोडक्यात बघा, आपण हे जे काही पूर्ण लेक्चरात पाहिलं त्याचा हा सारांश आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना, मी पुनश्च एकदा रिपीट करतो, की जे एकदम नवीन असतील, ज्यांनी कधीही प्रिलिम पास झाली नसेल, ठीक आहे, हा ज्यांनी प्रिलिम दिल्यात 1 ते 2 मार्क्सनी प्रिलिम जात असेल, इकॉनॉमिक्सला मार्क छान येत असतील, ते इथे डायरेक्ट उडी मारू शकतात. पण ज्यांनी आजपर्यंत कधीही अभ्यासाला आत्ताच सुरुवात केली आहे किंवा प्रिलिम किंवा इकॉनॉमिक्समध्ये ज्यांना 7-8 मार्क्स येत आहेत, त्यांनी एकदम जंप न करता तुम्ही पहिल्यांदा किमान 2 रीडिंग ह्या पूर्ण सिलेबसच्या जो टॉपिक दिलाय ते टॉपिक आणि त्याला पूर्व परीक्षेत विचारलेले प्रश्न हे साइड बाय साइड ठेवून पूर्ण 1 ते 2 रीडिंग करणं अपेक्षित आहे बुक्सची. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही रिव्हिजन स्टेजला याल, टेस्ट सिरीज सोडवण्याच्या स्टेजला याल, त्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करत असताना जेव्हा एका एका दिवसात एका एका टॉपिकची, एका एका विषयाची जेव्हा आपण रिव्हिजन करत असतो ना, त्यावेळेला मात्र या पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट जरी या टॉपिकवर गेले, पहिल्यांदा सार्वजनिक वित्त वाचला, नंतर कृषी वाचला, नंतर लोकसंख्या वाचला, या पद्धतीने जर या क्रमानं जर तुम्ही त्यावेळेला रिव्हिजनच्या वेळेला या पद्धतीने जर टॉपिक वाचत गेले तर तुम्हाला मार्क्स मध्ये नक्की इम्प्रूव्हमेंट झालेली दिसेल. कारण कसं आहे, आपल्याला जर हे कळत असेल की समोरून फास्टर बॉलिंग करतोय, तर त्याला त्याच पद्धतीनं बॅटिंग करणं अपेक्षित असते. जेव्हा स्लोवर बॉलर बॉलिंग करत असतो, त्याच्या बॉलची स्पीड कमी असते, त्यावेळेला आपण जोराने हिट करणं अपेक्षित असतं. त्याच पद्धतीनं इथं पण जसे जसे ह्या टॉपिकवर प्रश्न आहेत, तर त्यानुसारच आपण त्या टॉपिकला वेटेज देणं गरजेचं आहे. आपण जेव्हा आपली बॅच लॉन्च करणार आहोत, लवकरच आपण आपली नवीन कंबाईन गट ब पूर्व परीक्षा आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षा या दोन्हींसाठी पूर्व परीक्षेची बॅच आपण लॉन्च करणार आहोत. लवकरच त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चरही मी आपल्या समोर घेऊन येईल. त्यावेळेला त्या बॅचमध्ये मात्र आपण या घटकांवर विशेष तुमचा भर मी देणार आहे. प्रत्येक घटकांवर खूप सारे प्रश्न मी तुमच्याकडून सोडवून घेणार आहे. त्यासाठी मी दररोज YouTube लाईव्ह सेशनही तुमच्यासाठी घेईल, जेणेकरून तुमच्या या टॉपिकवर सर्वात जास्त भर तुमचा राहील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील, बरोबर, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बघा आता या पूर्ण 20 ते 24 अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, सार्वजनिक वित्त या एका टॉपिकवर 14 प्रश्न गेल्या 5 वर्षात विचारली होती, कृषी टॉपिकवर 9, लोकसंख्येवर 7, कर संरचना, प्रशासकीय शासकीय योजना, बँकिंग याच्यावर प्रत्येकी 6-6 प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापारावरही प्रत्येकी 4 प्रश्न, दारिद्र्यावर गेल्या 5 वर्षात 3 प्रश्न, भारतीय भांडवल बाजारावर 3 प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था, वृद्धी विकास निर्देशांक आणि उद्योगावर गेल्या 5 वर्षात प्रत्येकी 2 प्रश्न. त्यानंतर हे जे टॉपिक आहेत पूर्ण या गेल्या 5 वर्षामध्ये यांच्यावर फक्त 1 प्रश्न विचारलाय. त्यामुळे हे आपण शेवटची सर्वात जास्त प्रायोरिटी आहे ह्यांना द्यायची. सर्वात अगोदर मोस्ट IMP, सर्वात जास्त रिव्हिजन, सर्वात जास्त भर कुठल्या टॉपिकवर देणं अपेक्षित आहे, तुम्ही या टॉपिक्सवर देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या क्रमाने या टॉपिकवर सर्वात जास्त भर द्या आणि त्यानंतर वेळ उरल्यानंतर या टॉपिकवर भर द्यायचा. म्हणजे तुमचे मार्क्स
हे बघा, आपल्याला अर्थशास्त्रात पीएचडी नाहीये करायची. आपल्याला 15 मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो, मुख्यला 10 मार्कला विचारला जातो. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क किंवा त्याच्या जवळ जाणारे मार्क, जेणेकरून आपण यादीत येऊ, एवढे मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. आणि या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर मार्क तुम्हाला नक्की मिळतील, याचा विश्वास मी तुम्हाला नक्की देईन. आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एक सांगेल की बघा, कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत असताना प्रत्येक सिलेबसचे असा चार्ट तयार करा. गेल्या 5 वर्षाचे तुम्ही काय करा, कंबाईन पूर्व परीक्षेचे गेले 5 पेपर झेरॉक्स काढून घेऊन या, हार्ड कॉपी समोर ठेवा. तुम्ही जो कुठला घटक अभ्यासत असाल, आज समजा अर्थशास्त्र अभ्यासताय, मी ज्या पद्धतीने चार्ट बनवला, मी कुठून बनवला, गेल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे 15 5 75 प्रश्नांचं फक्त विश्लेषण केलं. त्यावरनं मला हे लक्षात आलं की या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न येत आहेत आणि यावर मी अभ्यास करणं अपेक्षित आहे. क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करण्याचा हा एक टप्पा आहे. हा एक टप्पा आहे. ठीक आहे. त्यामुळे यावरनं तुमच्या लक्षात येते की आपण सर्वात जास्त फोकस कशाला दिला पाहिजे. असंच तुम्ही प्रत्येक विषयाचं करा. पॉलिटी करा, सायन्स करा, चालू घडामोडी करा, म्हणजे जेणेकरून आणि त्यावरून अशी एक चेकलिस्ट बनवा प्रत्येकाची. आणि आपल्या जिथं तुम्ही अभ्यास करता त्या टेबलला चिकटवून ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेला प्रत्येक विषयाच्या असे जे काही हॉट टॉपिक आहेत त्यावर सर्वात जास्त भर द्या. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला नक्की मिळताना दिसतील. ठीक आहे. एकच लक्षात ठेवा, अभ्यासाचा दृष्टिकोन परीक्षा भिमुख असला पाहिजे आणि माइंडमध्ये क्लिअर ठेवा, परीक्षा पास होण्यासाठी मी अभ्यास करतोय. नाहीतर एखादा विद्यार्थी असतो, उगाच सरांची मजा कशी घ्यायची म्हणून एखादा हार्ड कुठला तर क्वेश्चन काढून आणायचा, तो सगळ्यांना सांगत बसायचा, सरांचाही वेळ खायचा आणि आपलाही वेळ खायचा, आणि यादीत मात्र तो दिसत नाही. का? त्याचा उद्देश मार्क्स मिळवणं नसतो, पीएचडी करणं असतो. बिलकुल नाही. आपल्याला क्लिअरिटी ठेवा. आम्ही जे सांगतोय ते खूप अनुभवातून सांगतोय. फक्त एवढे टॉपिक हिट करायचे आहेत, यावर फोकस करायचे. 15 पैकी 13 किंवा त्यापेक्षा जास्त गुण आपण कसे घेऊ यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपणा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. मी आज सकाळीच बाबा आमटेंची एक सुंदर कविता या ठिकाणी वाचली, ती मी आपल्या समोर शेअर करतो. बघा, शृंखला पायी असू दे, शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायाला आता आसवांना वेळ नाही. आता ही रडण्याची वेळ नाही की राज्यसेवा मुख्यला मार्क्स मला कमी आलेत, कंबाईन मेन्सला मला मार्क कमी आलेत, किंवा सर कंबाईन पूर्व ह्याच्या आधीची मी फेल झालोय, किंवा मी कुठल्या सरळ सेवेतही मी अजून पास झालो नाही, किंवा मी आता गट क पूर्व परीक्षेला पण माझा स्कोर काटावर आहे सर, मग मी कसं करू. मित्रा, अजिबात रडत बसायचं नाही. पुढच्या संधी तुझ्या दार ठोठावत आहेत. 9 नोव्हेंबर 2025 बघता बघता तोंडासमोर येईल. त्यावेळेला आपण त्या परीक्षेसाठी रेडी पाहिजे. अशा पद्धतीने रेडी पाहिजे की मी कट ऑफच्या अबोव 5-10 मार्क पुढं कसं असेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळं फार टेन्शन आलं असेल, 1-2 दिवस गावी जाऊन या, फिरून या, मूव्ही पाहून या, आणखी कुठं फिरून या जिथं तुमचं मन रमेल. पण त्यानंतर नव्या जोगानं अभ्यास सुरुवात करा. ही पूर्व परीक्षा आपल्याला टार्गेट करायचंय. अर्थशास्त्र विषयाचा तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी मी इथं खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला नक्की जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवून देता येतील हा माझा प्रयत्न नक्की असेल. तुम्हा सर्वांना येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि लवकरच आपण कंबाईन गट व पूर्व परीक्षेची अर्थशास्त्र विषयाची बॅच विद्यावृक्ष अकॅडमीच्या ॲपवर लॉन्च करणार आहोत. त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर मी युट्यूबला घेईलच. विद्यावृक्ष अकॅडमीचं युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यांचं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, आणि माझं निलेश आरडले, इकॉनॉमिक्स बाय निलेश आरडले हे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला यापुढच्या सर्व अपडेट्स मिळत जातील. तुम्हा सर्वांना येणाऱ्या गट व पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करा, खूप गुण मिळवा आणि यशस्वी व्हा. ऑल द बेस्ट.